कापिल गावामध्ये जे बोगस मतदान वाढलं होतं त्या अनुषंगाने ज्या काही माझ्या मागण्या होत्या त्याबाबत मी आज गेली 105 दिवसापासून धरणे आंदोलनात बसलो होतो। या आंदोलनाच्या अनुषंगाने मला सर्वात जास्त पाठिंबा हा आमच्या गावाने, पत्रकाराने आणि विविध संघटनेने जो दिला होता त्या सर्वांचं पहिल्यांदा मी धन्यवाद मानतो, आभार मानतो की त्यांनी मला आंदोलन करायला ताकद दिली, बळ दिली। तसेच ज्या माझ्या काही मागण्या आहेत त्यातील माझ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि जे त्यांनी पत्र मला दिलेलं आहे त्या मागण्याच्या अनुषंगाने त्याबाबतची लवकरात लवकर ते कारवाई करतील आणि जर त्यांच्याकडून कारवाई झाली नाही तर मी हे आंदोलन परत करणार आहे। हे आंदोलन मी तात्पुरतं स्थगित करतोय, पूर्ण संपवत नाही, स्थगित करतोय। त्याच्यामुळं ह्यांना जो वेळ दिलेला आहे मी त्या वेळेमध्ये ह्यांनी जे काही तपास असेल काय असेल त्यांनी करायचं आहे आणि योग्य ती कारवाई करायची आहे। त्यांच्याकडून कारवाई नाही झाली तर मी आंदोलनाला परत बसणार आहे। कोणकोणत्या मागण्या आता पत्रामध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे की युवराज पाटील यांची जी बदली झाल्या त्या ठिकाणीच ते काम करणार आहे आणि त्याच्यानंतर 31 मे नंतर त्यांची रितसर बदली केली जाणार आहे। त्यांना हितकारड तालुक्यामध्ये परत अजिबात आणलं जाणार नाही। म्हणजे 7 वर्ष जे ते एक ठिकाणी कामाला होते त्या अनुषंगानं आणि दुसरा जो विषय आहे त्याचा ते अहवाल अनुषंगानं ते आपल्याला उत्तर देणार आहे। दुसरा विषय असा आहे की जे आधार कार्डचा विषय आहे तर ते आधार कार्डचा विषय आहे ते UIDला हे स्वतः पत्रव्यवहार करणार आहेत। भले मी म्हणत असेल तर त्यांना खात्री जमा करायसाठी मी त्यांना वेळ देत आहे। त्या अनुषंगानं UID कडे ते पत्रव्यवहार त्यांच्याकडे आल्यानंतर विचार ते कारवाई करणार आहेत। नमस्कार।